हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज मी नवीन एक आपण पॉइंट शिकणार आहे जेनेटिक्स मधला मल्टिपल एलील. आणि लक्षात ठेवा की जेनेटिक्स शिकताना तुम्हाला मोनोहायब्रिड, डायहायब्रिड, रेशो, मेंडेलचे 3 लॉ समजले तरच पुढे सगळं समजणार आहे. मधनच एखादं लेक्चर ऐकून काही नाही कळणार आहे. त्यामुळे जे मग आधी अब्सेंट होते त्यांनी मी आधी काय शिकवले त्या नोट्स घ्या आणि त्याच्याप्रमाणे अभ्यास करा. नोट्स बघा, पुस्तक वाचा पाहिजे तर. आणि जेनेटिक्स मला वाटत नाही की पुस्तक वाचून तुम्हाला कळेल. तेव्हा लेक्चर थोडंसं अटेंड करत जावा. तर दुसरा पॉइंट आहे की मल्टिपल अलील. आता मी पहिल्यांदा शिकवले की अलील्स आर नथिंग बट जीन्स. आणि मी खूप वेळा सांगितले की मेंडेल काय म्हणत होता, फॉर अ कॅरेक्टर रिक्वायर्ड अ पेअर ऑफ जीन्स. वही आणि पेन जरा घेऊन बसत चला, काय काय महत्वाचं असतं ते लिहून ठेवत चला. बघा, फॉर अ कॅरेक्टर रिक्वायर्ड अ पेअर ऑफ जीन्स. So, a single organism contains so many characters. So many characters are controlled by genes. And you know well, genes are nothing but alleles. So what happened in some cases, in case of multiple alleles, a character is controlled by more than 2 pairs of alleles. 2, 3, 4, sometimes 4 alleles are there. And that is called as a multiple alleles. In case of monohybrid cross, there is a ratio, 3:1 ratio. In case most of the characters are dominant one. Recessive characters are hidden because of dominant characters. So in the case of plants and always in case of animals, there are so many examples, good examples are there to study the multiple alleles. So multiple alleles are nothing but more than a pair of genes are present. 2, 3, 4 pairs of genes are present. And there are that means the genes or alleles lie in the same locus of the homologous chromosomes. That is there are so many characters of multiple alleles. There is no crossing over. They lie in the same locus of the homologous chromosomes. Then there is extremities in case of multiple alleles. And out of these sites, the alleles accompany the same locus of the homologous chromosome. So there is 2 good examples for your study: coat color in rabbit, and second example is the ABO blood group system. आता कोट कलर इन रॅबिट मध्ये काय होतं बघा. तुम्हाला ससा माहित आहे. तुम्ही मोरलेस सगळेजण मला वाटते की खेड्यात राहणारे आणि शेतात राहणारे आहेत. आणि एक रानटी ससा किंवा गावठी ससा बघत असाल तुम्ही. त्याला तुम्ही काय बांडा म्हणता, बांडा ससा किंवा कोसा. म्हणजे कसा तो वाईल्ड आहे, गवटी आहे, फुल कलर आहे. आता तुम्हाला जेनेटिक्स नाही तर याच्यावरती एक ब्रॉड क्वेश्चन असतोच. व्हॉट आर द मल्टिपल अलील? डिस्क्राइब द फिनॉमिनॉन ऑफ मल्टिपल अलील विथ स्पेशल रेफरन्स टू एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम किंवा कोट कलर इन रॅबिट. 10 मार्काला असतो किंवा शॉर्ट नोटला पण असतं कोट कलर इन रॅबिट किंवा एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम. तर आता तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण याच्यातले बरेच क्वेश्चन काढण्यासारखे आहेत. सो आता हा माझा कर्सर बघा. हा पहिला 1 नंबरचा ससा आहे तो आहे की रानटी ससा आहे. त्याचा कलर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की देर इज अ येलोविश मिडल पीस अँड टिप आहे तो ब्लॅक असतो. 2 रंग आहे त्याच्या हेअर्स मध्ये, याच्या कोट मध्ये. काही पुस्तकामध्ये स्किन कलर लिहिलंय, स्किन कलर नाहीये. स्किन वरती हेअर्स येतात. म्हणजे पुस्तकामध्ये स्किन कलर इन रॅट, स्किन कलर इन रॅबिट असं लिहिलेलं आहे. दॅट इज नॉट स्किन कलर बट फर, म्हणजे त्याची केस कसे आहेत त्याचा कलर वरनं हे ठरवलेलं आहे की तो काळा आहे का, पांढरा आहे का, कसा आहे. सो दिस इज द गवटी कलर. दॅट मीन्स वाईल्ड कलर और फुल कलर. अँड द म्युटेशन ऑफ दिस, म्हणजे आता मी मल्टिपल अलील शिकवणार आहे. म्युटेशन ऑफ दिस गवटी गिव्ह राईज टू चिंचिला. 2 नंबर माझा कर्सर बघा. हा हिमालयन अँड नेक्स्ट अल्बिनो. अल्बिनो म्हणजे पूर्ण पांढरा ससा असतो. ग्रीक शब्द आहे ते अल्बिनो. चिंचिला ग्रीक शब्द आहे तसे ठेवलेले आहेत इकडे इंग्लिश मध्ये. सो म्युटेशन ऑफ दिस अगॉटी किंवा फुल कलर रॅबिट गिव्ह राईज टू चिंचिला, सेकंड हिमालयन, अँड दिस इज द अल्बिनो.
So next mutation, first mutation of this agouti is the cursor बघा माझा, chinchilla. It is lighter than the agouti color. Here in the second, yellow color is absent. Only black tips, all hair is white one, gray white किंवा straw colored, and the tip of the hair is black one. That is called as a chinchilla. CHINCHILLA. नेक्स्ट त्याचा म्युटेशन आहे बघा, ससा खूप सगळा पांढरा आहे, त्याला म्हणायचं की हिमालयन. बट देर इज एक्स्ट्रीमिटीज, मीन्स टिप ऑफ दी नोज, तोंडाचा हा भाग काळा आहे, त्याचे पाय काळे आहेत आणि त्याचे इयर्स काळे. दॅट मीन्स टिप ऑफ दी इयर और टोटल इयर, नोज अँड टिप ऑफ दी forelimb and hand leaves are black in color. That is called as a Himalayan. Total body is white one, पूर्ण white असते, स्नो कलर. आणि नेक्स्ट आहे शेवटचा हा चौथा कर्सर बघा, दॅट इज कॉल्ड एज अल्बिनो. अल्बिनो मीन्स पूर्ण व्हाईट कलर असतो. सो आता बघा ह्याच्यामध्ये हा डॉमिनंट एगौटी गिव्ह राईज टू चिंचिला, हिमालयन आणि अल्बिनो. ह्याच्यावर सगळ्या डॉमिनंट, हे सगळे 3 रिसेसिव्ह अलील्स आहेत. नंतर हा चिंचिला is dominant over Himalayan and albino, and this Himalayan is dominant over albino. म्हणजे सगळ्यात रेसेसिव्ह कॅरेक्टर कोण आहे, हा पांढरा ससा आहे, अल्बिनो. हे एक एक्झाम्पल आहे तुम्हाला, खूप छान हे सोडवायला पण आणि अभ्यास करायला किंवा उत्तर लिहायला पण खूप छान. नेक्स्ट वन बघा, एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम. ते आता उद्या शिकवेन, आज होणार नाही. आपला ब्लड ग्रुप तर ए असेल, बी असेल, ए बी असेल किंवा ओ असेल. आता एक इथं मोजलेलं आहे ते ओ, आणि त्याच्यावरून दॅट इज द केस ऑफ मल्टिपल अलील. मीन्स ए ब्लड ग्रुप पॅरेंट्स असेल, बी असेल तर व्हॉट टाइप ऑफ ऑफस्प्रिंग्स आर डेव्हलप्ड, और ए ब्लड ग्रुप फिमेल मॅरेज विथ ए बी ब्लड ग्रुप सिस्टीम, दॅट मीन्स ए बी पर्सन, व्हॉट विल बी द ऑफस्प्रिंग्स. हे तुम्हाला जेनेटिक्स कोणाकोणाला मी जर्नल दिलेले आहे, त्याच्यात एक्झाम्पल आहेत मल्टिपल अलीलची, ते तुम्हाला पटकन कळेल. So first, the blood groups studied by Landsteiner according to their clotting property or their properties. पहिल्यांदा त्यानं A, B आणि O blood group शोधला, आणि later on they also studied, and one more group called as AB blood group is studied. So according to the presence of antigens and antibodies into the extraneous code, there are 4 types of blood group system. And you know, AB blood group is the acceptor one, O is the donor one, आणि O चं ब्लड ग्रुप कुणाला पण चालतं. AB चं ब्लड ग्रुप AB ला चालतं, पण AB कुणाचं पण घेऊ शकतो, म्हणून AB ब्लड ग्रुपला एक्सेप्टर म्हणायचं आणि O ब्लड ग्रुपला डोनर म्हणायचं. आता आपण एक एक बघूया. फॉर एक्झाम्पल, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस मल्टिपल अलील. आता मी त्या मगाच्या स्लाइड मध्ये सगळे सांगितले कॅरेक्टरिस्टिक्स. सो दिस characteristics, that means multiple alleles may done in population, and in a set of multiple alleles there are 3, 4 or more number of alleles are present. म्हणजे more than a pair of alleles are present, and that's why called as a multiple allele. So what happened in case of second character बघा आता, multiple alleles, a series of multiple alleles, one allele is always dominant to all other alleles, which is called as a wild type. म्हणजे मी मगाशी सांगितलं की वाइल्ड टाइपचा तो अगौटी कलर किंवा फुल कलर, कोसा कलर म्हणता किंवा बांडा कलर म्हणता, की आपल्या शेतात कधी कधी ते ससे दिसतात, दॅट इज द वाइल्ड कलर. अँड दॅट इज कॉल्ड एज अ वाइल्ड, अँड रिमेनिंग alleles आर द म्युटंट ऑफ दिस. म्हणजे कुठला, चिंचिला, हिमालयन आणि अल्बिनो आर द म्युटंट ऑफ दॅट. सो मल्टिपल alleles occupy in the same locus of the homologous chromosomes. And due to the same locus of homologous chromosome, there is a no crossing over. आता ह्याच्यानंतर एक टॉपिक येणार आहे, क्रॉसिंग ओव्हर आणि लिंकेज आहे. क्रॉसिंग ओव्हर मीन्स व्हॉट हॅपन ड्युरिंग पॅचेटिन स्टेज ऑफ मेयोसिस. मेयोसिस म्हणजे रिडक्शनल डिव्हिजन. देयर इज अ एक्सचेंज ऑफ chromosome takes place between the non-sister chromatids. There is a duplication takes place. After duplication, एका क्रोमोझोम पासून 2 होतात, आणि त्या 2 मधले 4 क्रोमोझोम टेट्राड कंडिशन तयार झाली की
त्याच्यातला एक एक क्रोमोझोम देर इज अ क्रॉस टेक्स प्लेस, असे गुणिले चिन्ह तयार होतं किंवा वरचा थोडासा भाग चिकटतो अँड देर इज एक्सचेंज ऑफ इकडचे इकडा क्रोमोझोम चिकडला तरी 2 पॅरेंटल कॉम्बिनेशन आणि 2 नॉन पॅरेंटल होणार आहे. म्हणजे एक 4 जर रिकॉम्बि झाले तर 2 असतात ते सेम पॅरेंटल टाईप असतात, मधले 2 असतील तर ते non-parental, also called as a recombinant. Why? Because of there is a exchange of genetic material between non-sister chromatid. म्हणजे ते आई बापापेक्षा वेगळे होतील, त्याला म्हणायचं recombinants gene. No crossing over takes place. So here, because of this multiple alleles, there is a no crossing over takes place. Why? Because there is a that means a multiple allele occupy in the same locus of the homologous chromosome. That's why. So the 2 alleles of the multiple allele series are the present, that means a genotype of the same type, and they contribute a male parent and female parent. So during that gamete formation, the organisms only one allele is present, which indicates that means during this gamete formation, the alleles grow separation. That means the genes are separated from each other. And the 2 alleles are crossed, that is they forms more or less the 3:1 ratio, that is the ratio of the monohybrid cross, 3:1. So F2 generation give rise to 3:1. So in case of multiple alleles, there is also partial dominance. Partial dominance म्हणजे आता तुम्ही in case of Mirabilis jalpa बघितलं गेल्या वेळी, म्हणजे 4 o'clock plant, गुलबुस किंवा गुलबक्ष म्हणतात, त्याच्यामध्ये तुम्ही शिकला. प्रिया ऐकू येते का? प्रिया आता येतं मॅडम, आधी बंद पडलं होतं. मधनं नेट चाललंय, नेट कनेक्ट परत जाते आणि परत येते, अनस्टेबल असा मेसेज आलाय. हा, तर आता आपण काय शिकलो की इन केस ऑफ मल्टिपल अलील देयर इज ऑल्सो that means a partial dominance. Partial means intermediate character is developed, the cross of that. कोण आहे संभाजी? बंद करा ऑडिओ व्हिडिओ. कोण आहे? संभाजी सेवाळे. Hello. So coat color in rabbit is inherited as a series of multiple allele. That means there are formation of 3 mutant alleles. आता त्याचा जीनोटाइप का असं बघा, कुठलं पण आपण क्रॉस करताना पॅरेंट्स, देन जीनोटाइप, देन कोणी आहे? संभाजी शेवाळे कोण आहे? हॅलो, बंद कर की रे व्हिडिओ, ऐकू येत नाही काय तुला? सो मल्टिपल alleles. आता काय होतं बघा, कोट कलर इन केस ऑफ रॅबिट, there is a parents are there, then genotype, then phenotype, then formation of F1 offsprings. So just I had told you this is the agouti coat color which is represented. आता हे color काहीतरी प्रॉब्लेम आहे सगळा नेटचा. So what happened in case of agouti? Capital C is the genotype. का आता आपण इथं कलर घेतलाय. Then the mutation of this agouti give rise to chinchilla, Himalayan and albino. So for chinchilla, small c and there is a superscript ch lele, small c and h for chinchilla. It h lele for Himalayan and small c for albino. So agouti, there is a genotype of agouti is capital C or capital C CCH or capital C H, that means Himalayan, and capital C small c is the
for albino. That means actually capital C present in all these animals, that is the wild character, and that's why it should be agouti coat color. So in case of this, हे संभाजी शेवाळे कोण आहे बरं? श्रीराम आहेस का? आता त्याचं फिनोटाइप बघा, अलील कुठलं बघा, पॉसिबल जिनोटाइप बघा, आणि त्याचा डॉमिनन्स कुठलं कॅरेक्टर आहे बघा. आता हा आहे की फुल कलर, दॅट इज द कम्प्लीट ब्राऊन कलर. याचा जिनोटाइप ऑफ कॅपिटल सी. आणि याचे जिनोटाइप, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादं एक्झाम्पल विचारलं की चिंचिला किंवा अगॉटिस क्रॉस विथ चिंचिला, मग याचे कुठले पॉसिबल जिनोटाइप्स होतील ते बघा. एक तर असेल कॅपिटल सी मीन्स होमोझायगस अगोटी कलर. देन दिस इज द अल्सो अगोटीबर हायब्रिड. थोडे कॅरेक्टर अगोटीचे आहेत आणि बाकीचे चिंचिलाचे आहेत. देन दिस इज द अगोटी, आणि हा जीन आहे तो हिमालयनचा आहे. आणि नेक्स्ट आहे ते एक अगोटी आहे आणि स्मॉल सी आहे, तो अल्बिनोचा आहे. सो दिस अगोटी फुल कलर इज डॉमिनंट टू ऑल अदर. नेक्स्ट इज द चिंचिला कलर. आता ह्या त्याच्यापेक्षा जरासा लाईट कलर आहे, दॅट इज कॉल्ड एज अ चिंचिला. त्याचे जिनोटाइप्स, पॉसिबल जिनोटाइप बघा, सी इथे कॅपिटल घेतले तरी पण काही प्रॉब्लेम नाही, पण आता काही ठिकाणी कॅपिटल घेतले, काही ठिकाणी स्मॉल घेतले. सी एच मीन्स चिंचिला हिमालयन, चिंचिला अल्बिनो. आणि देन हिमालयन, एच मीन्स हिमालयन, एच कॅपिटल स्मॉल एच आणि स्मॉल सी, दॅट इज कॉल्ड एज अ हिमालयन. आणि शेवटचा एक आहे तो अल्बिनो. आता तुम्हाला एक्झाम्पल जेनेटिक्स मध्ये दिलं किंवा थेरीला सोडवायचं असेल, इफ फुल कलर होमोझायगस अगॉटिस क्रॉस्ड विथ अल्बिनो, तर तुम्ही जिनोटाइप काय घेणार आहे? कॅपिटल सी क्रॉस्ड विथ स्मॉल सी. सो इट्स F1 generation give to capital C small c, and there is a agouti color, but it is hybrid one, and F2 generation give rise to 3:1. That means a 3 agouti color to 1, that is the albino. आता हाच बघा, त्याचं मगाशीच दिलेलं आहे. हा त्याचा जिनोटाइप आणि हा आहे फिनोटाइप. फिनोटाइप म्हणजे काय येणार आहे? त्याचे पॅरेंट्स येणार आहेत, आणि जिनोटाइप म्हणजे त्याची कुठली पॉसिबल जीन असतात. म्हणून मी मगाशी सांगितलं की फुल कलर इज क्रॉस्ड विथ व्हॉट टाइप ऑफ जिनोटाइप, किंवा चिंचिलाचा जिनोटाइप, लाईट ग्रेचा काय जिनोटाइप असेल, हिमालयनचा काय असेल, आणि अल्बिनोचा काय असेल. आता फॉर एक्झाम्पल बघा, एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगणार आहे सोडवायचं कसं ते, आणि नंतर तुम्ही घरी पण सोडवू शकता. अगॉटिस क्रॉस्ड विथ अल्बिनो, जस्ट आय हॅव टोल्ड. आता कर्सर बघा माझा, P1 पॅरेंट्स आहेत, हा आहे अगॉटिस कॉल्ड विथ अल्बिनो. आणि आता तुम्हाला मी त्याचे जीन्स कसे घ्यायचे हे शिकवले. अगॉटी कॅपिटल सी क्रॉस्ड विथ स्मॉल सी. बघ, अल्बिनोचा स्मॉल सी. याचा जिनोटाइप काय आलाय? एक कॅपिटल सी, 1 स्मॉल सी, and its combination in F1 generation give rise to capital C small c. So all F1 are agouti किंवा wild color. Why? Because capital C is responsible for formation of full color, and small c is hidden because of this dominant gene. आणि आता तुम्हाला सगळ्यांना माहिती झाले की F1 selfing means F1 is crossed with F1, give rise to F2 generation. So simply in case of multiple allele, there is a 3:1 ratio in case of F2 generation. आता हे P2 parents. आता P2 parent म्हणजे काय करणार आहे आपण? F1 and F1 क्रॉस करणार आहे. कॅपिटल सी स्मॉल सी, कॅपिटल सी स्मॉल सी, याचे 2 गॅमेट, याचे 2 गॅमेट पडले. आणि मग काय येणार आहे बघा, बाय मीन्स ऑफ चेकर बोर्ड मेथड. तुम्हाला साधी चेकर बोर्ड किंवा क्रॉस केला तरी पण चालू शकतो. You know, capital C is for agouti coat color. Here also capital C for wild color or agouti color. In addition, here is small c. But this is a hybrid. म्हणजे agouti coat color किती आले? 3 आले. एक आहे होमो.
काय आज सगळा प्रॉब्लेमच आहे. ए संभाजी शेवाळे कोण आहेस रे? बंद कर ना व्हिडिओ. तुला ऐकू नाही का येत? किंडा आहेस का? संभाजी शेवाळे कोण आहे ग? प्रिया ऐकू येते? होय मॅडम आता येते ऐकू. पण कनेक्शन बंद व्हायला लागले. आता त्याच्यातलं दुसरं एक्झाम्पल बघा. किती पण तुम्ही एक्झाम्पल सोडवलीत की 3:1 येणार आहे फिनोटायपिक रेशो. आता दुसरं मी पहिला काय क्रॉस केलं होतं? अगॉट इज क्रॉस्ड विथ अल्बिनो. आता ही तोंडी पण तुम्ही एक्झाम्पल सोडवू शकता. 3 अगॉट टू 1 अल्बिनो. असे एक 4-5 एक्झाम्पल आहेत आणि एक मग आता नंतर सांगतो की इंटरमिडिएट कॅरेक्टर्स. अगॉट इज क्रॉस्ड विथ हिमालयन. सेम तसंच हिमालयन आहे म्हणून CH अपोस्ट्रॉफिस H घेतलाय. इथं काय आलं मग? ऑल अगॉट आलं. अगॉट इज क्रॉस्ड विथ अगॉट आलं. त्याचे हे 2 गॅमेट पडले. तर कसं होईल बघा. एक 3 अगॉटी टू 1 हिमालयन. इथं कॅपिटल C, हा कॅपिटल C, हा कॅपिटल C फुल कलरचा आहे आणि इथं CH कॅपिटल C इथे H लिहायचं राहिलंय माझं. हिमालयन पाहिजे. बट heterozygous one and give rise to 3 agouti 1, 2, 3 and 1 chinchilla. This is the homozygous chinchilla color. So आता ही 3 आणि 4 नंबरचे एक्झाम्पल आहे, तुम्ही घरी सोडवा. अगॉटी इज क्रॉस्ड विथ चिंचिला आणि हिमालयन इज क्रॉस्ड विथ अल्बिनो. फॉर दिस अगॉटी कोट कलर कॅपिटल C अँड क्रॉस्ड विथ चिंचिला CH, त्याच्यावरती डोक्यावर CH लिहायचं. आणि आता हिमालयन क्रॉस विथ अल्बिनोचा जिनोटाइप काय घेणार आहे तुम्ही? हिमालयनचा CH आणि अल्बिनोचा स्मॉल c. अच्छा, ही 3 आणि 4 नंबरची तुम्ही घरी होमवर्क करा. आणि आता मी एक पार्शियल डॉमिनन्स शिकवणार आहे. पार्शियल डॉमिनन्स मीन्स इंटरमिडिएट कॅरेक्टर इज डेव्हलप्ड like that of the Mendel's monohybrid cross. Intermediate character is developed called as partial dominance. For example, if cross of Chinchilla into Himalayan, it give rise to, आता मी सांगितलं की चिंचिला इज डॉमिनंट ओव्हर हिमालयन आणि तुम्हाला असं शिकवल्यानंतर तुम्ही म्हणाल की F1 जनरेशन गिव्ह राईज टू चिंचिला, बट नॉट लाईक दॅट. ह्या दोन्हीच्या मधलं कॉम्बिनेशन दॅट मीन्स चिंचिला इज नॉट कम्प्लिटली डॉमिनंट ओव्हर हिमालयन. बघा मी काय सांगते, चिंचिला इज नॉट कम्प्लिटली डॉमिनंट ओव्हर हिमालयन अँड दॅट्स वाय cross of chinchilla into Himalayan give rise to all light gray colored rabbits. That is the intermediate character of chinchilla and Himalayan. And if F1 selfing takes place, that means both light gray crossed with each other, its F2 generation give rise to 25% chinchilla, 50% light gray and 25% Himalayan. The ratio is 1:2:1. That means त्याच्यातलं this is the chinchilla, this is also chinchilla but light gray colored. That means the dominant character is chinchilla but not completely dominant over Himalayan, and that's why it give rise to 2 light gray colored. तसंच आता एक एक्झाम्पल घरी सोडवा आहे. Chinchilla is crossed with albino, it also give rise to light gray colored. If 2 light gray colored crossed with each other, it give rise to 1 chinchilla, 2 light gray color and 1 albino. असं तुम्ही तोंडी पण ही एक्झाम्पल सोडवू शकता. So multiple alleles are nothing but there are mutation takes place. You know, mutation means sudden changes takes place in the chromosomes and it give rise to, that means it is controlled by more than a pair of allele. Why? Because there is a no crossing over takes place. Why? Because they lie in the same locus of the homologous chromosome. Okay. आता आपण उद्या बघूया की ABO ब्लड ग्रुप सिस्टीम म्हणजे तुमचा ब्लड ग्रुप सिस्टीम AB आणि O आणि हाऊ इट इज कंट्रोल्ड बाय मल्टिपल एलिस. दॅट इज द ABO ब्लड ग्रुप सिस्टीम अँड मल्टिपल एलिस. फीडबॅक पाठवा. ओके.